साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर पुणे महामार्गावरील टेंभुर्णी येथे बसस्थानकासमोर रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आले। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी बसस्थानकासमोर रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये खड्ड्यात झाडे लावून जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनाचा निषेध व्यक्त करत प्रतिकात्मक वृक्षारोपण आंदोलन करण्यात आले। अरे या प्रशासनाचं करायचं काय? प्रशासनाचं करायचं काय? या रस्त्याचा खड्डा उजळत पाहिजे, रस्त्याचा खड्डा उजळत पाहिजे, रस्त्याचा खड्डा उजळत पाहिजे। टेंभुर्णी बसस्थानकासमोर पडलेल्या खड्ड्याबाबत जनशक्ती शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली असता हायवे विभागाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवले जाते, तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हा परिषदेकडे बोट दाखवले जाते। त्यामुळे हा खड्डा वाहनधारक आणि नागरिकांसाठी डोकेदुखीचा विषय बनला आहे। हॉस्पिटलांनी शेतीच्या कामासाठी म्हणून दररोज जवळपास 40 ते 50 गावातील नागरिकांचे या ठिकाणी ये जा असते। त्यामुळे या खड्ड्यामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे। हा खड्डा तात्काळ दुरुस्त न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना या खड्ड्याच्या पाण्यात आंघोळ घालण्याचा इशारा जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आला। गावातून जाणारा मुख्य रस्ता जो टेंभुर्णी बस स्टँड समोरून जात आहे, अशा रस्त्याच्या ठिकाणी भला मोठा खड्डा पडलेला आहे। अनेक नागरिक टेंभुर्णी गावातील जात असताना आपल्या प्रवासात कसरत करत आहेत। टेंभुर्णी भागात 40 ते 45 गावातील दररोज शेतकरी, शेतबांधव, मजूर, कामगार या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या कारणासाठी, हॉस्पिटलसाठी, बाजारसाठी, बियाणेसाठी येत असताना ह्या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे। या ठिकाणी बारीक मोठे बरेचसे अपघात घडलेले आहेत। तरीही बांधकाम विभागाकडे चौकशी केली तर बांधकाम विभाग सांगता हायवेकडे आहे, हायवेकडे चौकशी केली तर ते सांगतात जिल्हा परिषदकडे आहे। म्हणजे एकामेकाकडे टाळण्याचा हा प्रकार आहे। जर ह्या खड्ड्याचं काम 2 दिवसात पूर्ण नाही झाले तर संबंधित अधिकाऱ्याला आणून कपडे काढून आम्ही ह्या खड्ड्यात बसवल्याशिवाय राहणार।